नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लग्न, नोकरी, पैसा, कुंडली काय सांगते या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्वेद व वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. पंडितजी, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यात आधी पंडितजींची ओळख करून देणारा हा व्हिडिओ पाहूयात. शिक्षण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 3 दशकं म्हणजेच 30 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे. त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य, राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात. तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर पंडितजी, आज आपण लग्न, नोकरी, पैसा आणि याबाबत कुंडली काय सांगते या विषयावर बोलतोत. तर लग्नात नेमका उशीर का होतो, कुंडलीमध्ये याची काही कारणं असतात का, आणि कुंडली पाहून योग्य जोडीदार आपल्याला निवडता येतो का? येस, नमस्कार. आत्ताची ही एक महत्वाची गरज पण झालेली आहे की अनेक वेळा असं होतं सगळं क्वालिफिकेशन चांगलं आहे, करिअर चांगलं आहे, तरी पण लग्नाला उशीर का होतो ते कळत नाही. लग्नाला उशीर हे 2 पद्धतीने होतो. फर्स्ट पॉइंट म्हणजे त्या पत्रिकेमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे लग्नाला उशीर होतोय, हा एक पॉइंट आहे. सेकंड जो आहे ते पत्रिका प्रेझेंट करताना त्यात मंगळ दिसला किंवा बाकी कुठली निगेटिव्ह गोष्टी दिसल्या की मग काय होतं, नाही ही पत्रिका घटस्फोटाची मग लग्न करू नका, असं जे ज्योतिष जाणणारे लोक आणि काही जास्त नॉलेज नसलेले लोक मंगळच आहे म्हणून लग्न करू नका असे बऱ्याच बारीक गोष्टीचं कॅन्सलेशन. फॉर एक्झाम्पल काय, एवढे गुण जुळतात, 36 गुण जुळले तर लग्न करा, किंवा 18 पेक्षा कमी असलं लग्न करू नका. हे गुणमिलनाचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. गुणमिलनाचा लग्नाचा काही संबंध नाही, मी अनेक वेळा सांगितले. नंबर 1. नंबर 2 म्हणजे मृत्यू षडाष्टक या शब्दाला लोक घाबरतात की काय मृत्यू होतो की काय, असं काही होत नाही. आणि आजपर्यंत मला असं रेकॉर्डमध्ये आढळलेलं नाही माझ्या 35 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये. तर मृत्यू षडाष्टकचा लग्नाशी काही संबंध नाही, गुणमिलनाचा लग्नाशी काही संबंध नाही. त्यानंतर तो राक्षसगण, हा गण, तो गण, त्याचा पण काही संबंध नाही येत. आणि इथे अशा बऱ्याच फिल्टर जे लावून ठेवलेले, एक तर गुणमिलनाचा चार्ट बघून लग्न करायलाच नाही पाहिजे असं म्हणतो. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे लोकांचं लग्न डिले होत आहे. ते पहिल्यांदा बंद करा. आणि एखाद्या पत्रिकेत कळतं की लग्न होत नाही बाबा, प्रॉब्लेम आहे, तर काय करायला पाहिजे लग्न होईल, कुठले ग्रह असे आहेत की ज्यामुळे त्याला सपोर्ट करूनच पुढे सक्सेस मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्याला साथीदार कसा निवडायला पाहिजे, बरोबर आहे. जसं आपण 10वीला परीक्षेमध्ये तुला 90% मार्क पडले म्हणजे ठीक आहे बाबा, सायन्सला जाऊन पुढे प्रगती करणार ते कळतं. 40% मार्क पडल्यानंतर काय करणार आहे, इट्स नॉट पॉसिबल, चांगलं शिक्षण होणार नाही. तसंच एखादा एक्सपर्ट जो व्यक्ती, आता मला 30-35 वर्ष एक्सपिरियन्स आहे, पत्रिका बघितल्यानंतर टेक्निकली लगेच ऑलरेडी कळतं, यस या पत्रिकेचं वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सक्सेस रेशो हा 40 आहे, 70 आहे, 80 आहे. दॅट जजमेंट डिपेंड्स अपॉन युअर नॉलेज. कुठल्याही ज्योतिषच्या पुस्तकात ऑन दी स्पॉट तुम्ही सगळं समजून असं कळूच शकत नाही की लगेच सक्सेस होईलच म्हणून. दॅट रिक्वायर्स एक्सपिरियन्स. कळतं की अरे हा 90% पत्रिका सक्सेसफुल आहे, डोळे झाकून. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मागच्या वेळा पण सांगितलं होतं की एखाद्या माणसाच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनात सुख चांगलं असेल तो कोणाबरोबर लग्न करू दे तर सक्सेसच आहे असा अर्थ होतो.
एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनात सक्सेस नसेल तो कोणाबरोबर केलं तर प्रॉब्लेमच येतो. असा एक सरळ एक इझी कळणारा पॉइंट आहे, सगळ्यात महत्वाचा. आता असू नाही होतं 10वीला आपल्याला समजा गणितामध्ये 100पैकी 90 मार्क पडले आणि इंग्लिशमध्ये 100पैकी 20 मार्क पडले, नापास होणारच ना. त्यात गणिताची काही चूक आहे का? नाही. पण अनेक वेळा असं होतं पॉवरफुल पत्रिका असतात 90%च्या, पण 20% सक्सेस असल्या माणसावर लग्न केल्यामुळे डायव्होर्स होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ज्या व्यक्तीवर तुम्ही लग्न करणार त्या माणसाचं बाशिंग बळ, त्या माणसाचं मॅरिटल पुढचं लाईफ हे सक्सेसफुल किती आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते आपल्याला बघायचं. ते एकदा परफेक्ट कळलं, गुण मिळवण्याचं आजपर्यंत 30 वर्षात मी एकदा पण गुण मिळेल केलेलं नाही. आणि जर संबंधपणा कधी मला करायचा माझ्या ह्याच्यामध्ये टेबलावर बघितलं तर पंचांगत नसतं, काय गरजच नाही ना मला. काय बाकीचं पंचांगात बाकी गोष्टीला मी काय म्हणत नाही, पण ते गुणमेलाचा चार्ट जो आहे तो मात्र लोकांचा अनेक वेळा गुणमेलनामुळं बघितल्यामुळं घटस्फोट झालेल्या अनेक गोष्टी मला बघायला मिळतात. एक्सपर्ट ओपिनियन घेऊन तुम्ही लग्न करा, नंतर पश्चातापाची पाळी येणार नाही. माझ्याकडे जे हजारो जे प्रेक्षक ते बघत असतील की या मुलाचं लग्न 34 गुण जुळले, 36 गुण जुळले, 28 गुण जे लग्न केलं, 1-2 कोटी खर्च केले, 50 लाख खर्च केले, कर्जबाजारी करून लग्न केलं, पण ते शेवटी टिकलं नाही. दॅट इज वन डिसिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, योग्य व्यक्तीकडे परफेक्शनिस्टकडे गेला तर तुम्ही वाचणार आहे. एका वेळा 3 कुटुंब न जातात, एक मुलीकडचं मुलाकडं, दोघं पण. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. अगदीच. खरं तर आपण या चर्चेला पुढे नेणार आहोत, पण त्याआधी आपल्या प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत. स्नेहा साठे पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहाजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हो, नमस्कार सर. पुण्यामधनं बोलतीये. भावासाठी मॅच मेकिंग करायची होती, पत्रिका आली होती सर जुळवण्यासाठी. प्रवीण नाव आहे भावाचं. 4/12/1999 तारीख आहे त्याची. सॅटरडे. बोला. सकाळी 8:50 जन्म आहे सर, पुण्यामधला. आणि जे स्थळ आलं आहे सर, साक्षी नाव आहे मुलीचं. थांबा 1 मिनिट. सांगा. साक्षी नाव आहे मुलीचं. 12/11/1997. 3:12 सकाळचं आहेत सर. बरोबर आहे, बुधवार आहे. बोला. ठाण्यामधला जन्म आहे. म्हणजे सर तुमची कोणाची बाजू, मुलीची का मुलाची? मुलाची. मुलाची बाजू. नाही करू शकत, नाही करायचं लग्न. 1 सेकंद लागला मला. गुणमिलन काय बघितलेलं नाही मी, ऑन दी स्पॉट सांगितलं. काय शनिचंद्र जन्मच्या 7.5 सप्तम स्थानात आहे, मंगळ चतुर्थ स्थानात आहे. डायरेक्ट ज्या घरात जाईल त्या घरामध्ये वादविवाद चालू होणार आहेत. आणि आरोग्यवंत मुलगी आहे, वादविवाद भांडण काढणार. बघा, मी कुणाला ब्लेम नाही करत आहे, जे आहे ते ऑन दी स्पॉट टेबलवर सगळ्यांना मी सांगत पण असतो. तर हे लग्न या व्यक्तीशी केलं तर घटस्फोट होऊ शकतो, गुणमेलाचा काही संबंध नाही. त्यामुळे एका सेकंदात निर्णय होतो माझा करायचं का नाही, हा विचार सोडून द्या. पुढचं काय असेल तर नंतर मला भेटा. अगदीच. मला वाटतं स्नेहाजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तुम्हालाही जर असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. पंडितजी, आपण बघतो की काही लोकांना, जसं तुम्ही आता लग्नाबद्दल सांगितलं, नोकरीमध्ये वारंवार अडचणी येत असतात काही लोकांना, तर ग्रहांचा त्यावर काही परिणाम होतो का? यस. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्रात ज्यावेळेला कुंडली मध्ये जे 12 स्थानं आहेत ते सगळंच रिप्रेझेंट करतात. लक्षात ठेवा, लग्नासंबंधी आहे, जॉब संबंधी आहे, बिझनेस संबंधी आहे, लाईफ संबंधी आहे, लक्झरी संबंधी आहे, किती श्रीमंत होणार, काय काय होणार, प्रॉपर्टी होणार की नाही, वडिलांपासून लांब राहणार का जवळ राहणार, घर होणार आहे की नाही, प्रॉपर्टी होणार आहे की नाही, लिटिगेशन होणार आहे की नाही, संतती हुशार असणार आहे, बुद्धिमान असणार आहे, ऑटिझम असणार आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे, सी सेक्शन होणार, काय वाटेल ते विचारा, दॅट वी कॅन टेल. त्यावर आपण सांगू शकतो. नोकरीचा प्रश्न जो आहे हा लक्षात, 2 टाईपचे लोक या जगामध्ये आहेत. कोण कोण आहेत? एक जॉबवाला माणूस, दुसरा बिझनेस करणारा माणूस, तिसरा बसून खाणारा माणूस, चौथा का ऑप्शनच नाहीये. सो बोथ ओनली टू पर्सन्स आर देयर. सो फर्स्ट, कुठल्याही व्यक्तीची पत्रिका बघितली, याला व्यवसायात यश आहे का जॉबमध्ये यश आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते एकदा तुम्हाला कळालं की मग ड्रायव्हिंग चालवतो नक्की आपल्या लाईफमध्ये काय करायचंय. नोकरीत आता नोकरी करताय, पण या व्यक्तीला व्यवसायात यश पुढे जाऊ शकतो, तर आपण प्लॅन करू शकतो. एखाद्या माणसाला नोकरीत आहे व नोकरी लगेच कळू शकतं. मला मी सांगतो व्यवसायात या नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा तुमचं प्रमोशन ऍक्टिव्हिटी होत नाही, ॲप्रिसिएशन होत नाही, एकाच ठिकाणी खूप वेळ थांबला, दुसरीकडे जॉब पण लागत नाही.
आणि सगळ्यात असं होतं की नाही आता इथं काय जॉब लागत नाही, मी जॉब सोडतो, घरी बसून प्रयत्न करतो आणि मला लागेल. अशा वेळेला जर मंगळाची दृष्टी पडली आणि शनी राहू त्या ठिकाणी असे षष्ठस्थानात, तर जॉब सोडल्यानंतर घराचं बसायला लागतं, वर्ष 2 वर्ष जॉबच लागत नाही. मग अनेक वेळेला फ्रस्ट्रेट होऊन जॉब सोडण्याअगोदर आपल्याला बघायला पाहिजे की आपल्या पत्रिकेत घरी बसली तर पाळी नाही येणार, नंतर कमी पॅकेजवर जॉब आपल्याला बसायला लागतं. सो जॉबमध्ये सक्सेस मिळेल का? येस, दॅट वी कॅन डू. रेमेडी करून पुढे जाऊ शकतो. रेजिस्टन्स कमी करू, येस रेजिस्टन्स आपण कमी करू शकतो. प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मिळू शकते, येस कधी मिळू शकतो, काय करू शकतो ते पण आपण करू शकतो. जॉब कधी सोडायचं आहे ते पण आपण प्लॅन करू शकतो. इंडियात राहणार का आउट ऑफ इंडिया राहणार हे पण आपण सांगू शकतो. स्ट्रगल आहे किंवा काय, जॉबबद्दल काही विचारलं, पोझिशन पासून सगळ्या दृष्टिकोनातून काय प्रॉब्लेम आहे, रिझॉल्व्ह करायला काय करायला पाहिजे आणि ते उपाय दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फरक हा पडतो. दॅट इज मॅक्झिमम इन 6 months, मिनिमम 1 to 2 months मध्ये मला इफेक्ट याला चालू होतोच मॅक्स. कारण मी 35 वर्ष 30 पे जास्त वर्ष गाठलेत. इंजिनियर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास केलेला माणूस आहे. एक्झॅक्ट हार्ड अँड उपायात माझ्याकडे हे केलं तर काय करायला पाहिजे, कारण R&D करून बसतो इतके वर्ष बघून फुल प्रोफेशनल याच मी आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड अनेक कंट्रीज जाऊन त्या ठिकाणीचं पण बघून ठेवलेलं आहे मी. तर मला माहिती आहे उपाय दिले तर काय करायला पाहिजे, नक्की आपल्याला सक्सेस मिळायला काय हरकत नाही. अगदीच. पंडितजी पुढे जाऊयात. प्रेक्षकांचा फोन आलेला आहे तो घेऊया. आरती गुजर नाशिकहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आरतीजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. ऍक्च्युली आरती गुजर बोलतीये नाशिकवरनं. मी माझ्या मावस बहिणीसाठी विचारतीये लग्नासाठी. तर ती आमच्याकडे राहायला आली होती. तर तिचं जन्मतारीख आहे 6/3/1997, 8:01 सकाळी, गुरुवार आहे. गांधीनगर, गुजरात. ओके. आम्ही लग्नासाठी बघत होतो तिच्या. ही घटस्फोटाची पत्रिका आहे. हे हो, प्रॉब्लेम ऍक्च्युली तिचा एक साखरपुडा ठरलेला तुटलेला आहे. एक्झॅक्टली. ओके. सो डोंट गो, याच्या पुढे जाऊ नका. आता मी सांगितले उपाय करा, त्यानंतर तुम्ही प्लॅनिंग करायला चालू करा आणि मला भेटतो मी, कारण पुढच्या आणि काही उपाय पण द्यायला लागतात. या आता टीव्हीवर एकदम सगळे उपाय सांगू शकत नाही, पण राहू मंगळ छापेतही शांती करणं गरजेचं आहे, मंगळदान करणं गरजेचं आहे. कार्यग्रह शुक्र वीक आहे, शुक्र वेळात आहे. डायमंड वापरायला सांगा, 5 वापरायला सांगा, फायदा होईल. आणि मंगळाचं दान लग्न होईपर्यंत करायला सांगा. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही पंडित शुकमचर गेला की मंगळाचं दान काय असतं, काय सगळ्या गोष्टी मी सांगितले तुम्ही चेक करा, त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि 1 मिनिट 10, 11, 12, 1, 2, 3 2026 जून टू 2026 डिसेंबर या दरम्यानच्या काळात लग्न होईल. अजून मी काही उपाय सांगेल ते उपाय करा. मात्र ही पत्रिका लग्नासाठी फक्त 30% चांगली आहे. म्हणजे हे लग्न मला सक्सेस करायचं असेल तर यू शुड हॅव ॲटलिस्ट 70 to 80% लग्नाची सक्सेसफुल असलेल्या मुलाची पत्रिका. जर तुम्ही ह्याला व्यवस्थित लग्न केलं, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे तो 50+ होईल. मग तुम्हाला मात्र यश मिळेल. मजबूत बाशिंगबळ असलेल्या व्यक्ती आपल्याला इथे लग्न केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. धन्यवाद आरतीजी. सरांनी जसं यांना मार्गदर्शन केलेलं आहे तसंच अनेकांना मार्गदर्शन केलंय, त्यातल्याच काहींचं मनोगत ऐकूयात. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत रामपूरकर. 2015 रोजी माझा विवाह झाला होता, पण काही अनपेक्षित घटनांमुळे तो तुटला, तो टिकू शकला नाही. मग आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये होतो. असंच एक दिवशी माझ्या सरांचा प्रोग्राम बघत होती, तर म्हणली चला आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन येऊया. तर आम्ही सरांच्या ऑफिसमध्ये आलो आणि सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि सरांनी मला एवढंच त्यावेळी सल्ला दिला की मला दाखवल्याशिवाय, पत्रिका दाखवल्याशिवाय तुम्ही लग्नच करायचं नाही. तर मी वेळोवेळी सरांकडे येत गेलो. सरांनी माझ्या बऱ्याच मुलींच्या पत्रिका रिजेक्ट केल्या. फक्त गुण मिळण्यावर आपल्याला लग्न करायचं नाही हे सरांनी मला सांगितलं. सरांना आता मी पत्रिका दाखवली, त्यांनी योग्य मुलगी मला सुचवली आणि पत्रिका एकदम व्यवस्थित आहे. सरांनी मला लग्नाला होकार दिला, त्यामुळेच मी आता लग्न केलं आणि आता माझं वैवाहिक जीवन माझं सुरळीत चालू आहे. My name is Anisha Chandrakant Rampurkar. I've come to meet sir regarding baby planning. So we have conceived first, but after that we had problems and we have to abort that baby. Then again we have come to him and he told us many mantra to do and everything we did it. Then we got finally we got a healthy baby. Now she's also fine. Even we are happy. Thank you so much. Namaste. My name is Durvesh Maradkar and
I am the owner of Total Wireless Store in Queens, New York, and this is my store. And I met Pandit ji in 2013, I guess, and that time he predicted me that you are going to be very nice with your business and you're going to be very commonly you will survive in abroad. And then at that time I was not knowing that, but he gave me some tips what to do with the astrology and the Vastu and everything. I follow him, and now this is 2022. I have my own store, this one, and I have one repairing store backside. So I have basically 2 stores, and this is only the blessings of Shiv Kumar Pandit ji. I sincerely thankful for him to guide me back in those days, back in 2013. Now I am very happy that he visited in my store. Today is like 13th September 2022. He is here in New York and in my store. So that's kind of very divine blessings for me. Thank you very much, Pandit ji. Thank you. पंडितजींनी अशा अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हालाही जर असं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. या विषयासंदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण लग्न, नोकरी, पैसा, कुंडली काय सांगते या विषयासंदर्भात बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पंडित शिवकुमार श्री. पंडितजी, मगाशी आपण नोकरी संदर्भात बोललोच. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की नोकरी करायचा की व्यवसाय करायचा, तर कुंडलीतून याचं मार्गदर्शन मिळू शकतं का? अतिशय चांगला इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. माणसानं व्यक्तीने जॉब करावा का बिझनेस करावा याचं मगाशी मी उदाहरण तुम्हाला दिलंच. मगाशी व्हिडिओ आपण बघितला, ध्रुवचा US मध्ये मी गेलो होतो. तर हा व्यक्ती ठाण्याला माझ्याकडे आलेला असताना त्यांचं काय असं क्वालिफिकेशन इंजिनियर काही नाही, नॉर्मली BA किंवा या टाईपचं क्वालिफिकेशन होतं आणि फ्लुएन्सी इन इंग्लिश एवढी होती असं पण काही नव्हतं. मात्र जेव्हा मी ती पत्रिका बघितली मला शॉक बसला. आता म्हणून आउट ऑफ इंडिया इथं राहणारच नाही आणि उलटा बिझनेसमध्ये पण सक्सेस आहे. ते जॉबसाठी काय तर प्रयत्न करत होते का, म्हणजे जॉब काय करू नका तुम्ही. आता काय करा, डायरेक्ट बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि आउट ऑफ इंडिया जाणार आहे त्यासाठी प्लॅनिंग काय तर करा. पासपोर्ट घेण्यापासून सगळी तयारी होती. म्हणजे आईला म्हटलं की असं पॉसिबलच नाही, मी कुठं जाणार, माझं विचार कधी केलेला नाही असं कधी होईल. पण त्यांनी तो विश्वास ठेवला आणि ते उपाय सांगितले सगळे त्यांनी फॉलो केले. उपाय केल्यानंतर मग माहिती एकदा माझ्या क्लायंट आल्यानंतर तिथं काम करत असतो मी. काही त्याला बरेच भेटलं ते मला भेटले, जेव्हा ते भेटतात तेव्हा भेटतात मला. त्यानंतर जेव्हा मी नॉर्मली US मध्ये न्यूयॉर्कमध्ये क्वीन्समध्ये अनेकडे जातो, सोमरसेटमध्ये मी न्यू जर्सीला ऑफिस तिकडे जात असतो. तिथं त्यांच्या आईने ऑफिसला फोन करून सांगितलं पंडित साहेबला मुलगा तिथं आहे. तर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला भेटलो आणि ते 2 स्टोअर होते मोबाईल स्वतःचे आणि त्यानं खुश झाला, पंडित तुम्ही आला. मला वाटलं त्याला आता मराठीच बोलता येत नव्हतं. तू मराठी बोलताना पण चुकं होतं, अशा पद्धतीनं होतं. म्हणून बिझनेस करायचा का जॉब करायचा हे महत्त्वाचं आहे. आणि सगळं माझं सगळ्यात इम्पॉर्टंट सांगायची गोष्ट आहे, बिझनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे सगळा भारत देश सोने की चिडिया एवढ्यासाठी होता की सगळ्यांच्याकडं फक्त बिझनेसच होता. तेव्हा जॉब नावाचा काय प्रकार नव्हता. प्रत्येकाचं काय स्किल सेट आहे ते चेक करायचे. मात्र अनेक वेळा असं होतं की पत्रिका बघितली आपण, त्या पत्रिकेत व्यवसाय काय नोकरी आहे हे लगेच कळतं. मला तर कळतं. मला वाटलं यस ह्या माणसाला बिझनेस करायचा आहे, पण या माणसाला पत्रिकेत व्यवसाय सक्सेस नाही दिसत आहे. सो त्यांनी प्रॉपर्टीशिप कधी स्वतः नावावर करायची नाही. तिने त्यांच्या घरात ती मिसेस आहे, भाऊ आहे, बहीण आहे, कोण कोण घरातले लोक आहेत, कोणाच्या पत्रिकेत व्यवसाय सक्सेस आहे दॅट आय फाइंड आउट. ते फाइंड आउट करतो ह्या माणसा पत्रिकेत व्यवसायात यायचे. सो दॅट पर्सन विल बी ओनर. तो काय माणूस जो ज्याच्या पत्रिकेत व्यवसायात यायचे त्याला प्रोप्रायटर करा आणि तू बिझनेस चालू करा, 100% सक्सेस. दुसरं माझ्याकडे असे किती क्लायंट आलेत की माझ्याकडे व्यवसायात यश नाहीये, 8 वर्ष झालं व्यवसायात यश नाही, पुढे जात नाही, काय करायला पाहिजे. पत्रिका पाहिजे व्यवसायात यश नाही, तुमच्या नावावर करू नका. मिसेसची पत्रिका यस, मिसेसच्या पत्रिका व्यवसायात यश आहे, प्रोप्रायटरशिप ॲफिलिएट करून त्यांच्या नावावर ट्रान्सफर करा आणि ताबडतोब त्यांच्या नावावर त्यानंतर त्या माणसाला व्यवसायात प्रचंड यश मिळालं. कालच माझे क्लायंट येऊन गेले की खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. मुद्दा हा आहे, तुम्ही जॉब करताय, तुम्ही प्रयत्न करा व्यवसाय करायचे. घरात तुमची आई असेल, बहीण असेल, मिसेस असेल, भाऊ असेल,
एनकरेज करा बिझनेससाठी कुठल्याही परिस्थितीत. कारण आता युद्धाचा काळ पण आता बघितला पण तो चालूच आहे. तर भारत हा देश 100% बऱ्यापैकी एक सिक्युअर आहे, त्याला काही प्रॉब्लेम माझ्या प्रेडिक्शन माझ्या अंदाज आणि अभ्यासाप्रमाणे. तर आता इराणमध्ये चाललेलं आहे की इस्रायलमध्ये किंवा हे सगळं युद्ध वाढतच जाणार आहे. हे 2030 पर्यंत असंच राहणार आहे. हे 28च्या दरम्यानच्या काळात जास्तच वाढणार आहे. 26चा पण बराच काळ तसा, 27चा पण त्यापेक्षा निगेटिव्ह असणार आहे. भारताला एवढी झळ पोहोचणार नाही, सगळ्यात महत्वाचं आहे. आता कारण भारताची मंगळाची दशा चालू आहे, त्यामुळे भारत स्ट्रॉंग आहे. त्यामुळं झालं तरी इम्पॅक्ट होणार नाही. 2032 नंतर भारताची राऊशीमध्येच महायुद्ध चालू होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2032 नंतर भारत हा जगाचा विश्वगुरू होणारच आहे. 34 नंतर तर पूर्ण कंट्रोलच येईल. एवढ्यामुळं म्हणजे आपण आता भारत जे गरीब आहे, बाकी चायना एवढा ॲडव्हान्स आहे किंवा हे ॲडव्हान्स आहे. आता काय होणार आहे, बाकीचे देश एकमेकांमध्येच वादविवाद किंवा युद्ध करून ते सगळे बऱ्यापैकी संपणार आहेत आणि भारताला थोडाफार त्रास होईल, पण एवढं मोठा प्रॉब्लेम येणार नाही की भारत हा स्ट्रॉंग राहणार. आपलं जे अध्यात्म आहे, बिलीफ लेवल आहे आणि आपली संस्कृती आहे, एकमेकांना पकडून राहायची, हे कायम ठेवायला पाहिजे आणि हे आता वाढवणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं बिझनेस जो आहे तो सुरुवात करणं प्रत्येकानं 140 कोटी लोक आहेत. एकमेकांमध्ये बिझनेस जर आपण करत राहिलो तर कोणाला काही कमी पडणार नाही आणि खूप वरच्या लेवलला आपण जाऊ शकतो. तरी माझ्या क्लायंटना पण सांगतो, तुम्हाला पण सांगतो, ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे ते बघा आणि सुरुवात करा. तुमचं स्किल सेट काय बघा, त्या सक्सेस मिळवा. कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन हा सगळ्यात मोठा रूल आहे बिझनेसचा. पैसे मिळणारच आहेत, तुम्ही जर प्रामाणिकपणे करणार तुम्हाला पैसे मिळणारच आहेत, नो डाऊट अबाउट दॅट. बट थोडं स्ट्रगल होतं, पण नंतर ते एकदा मिळायला चालून काय तर देव तुम्हाला काही कमी करणार नाही. त्यामुळे ते गरजेचं आहे. आणि आता कलियुग जे आहे हे राहूच्या अंडर आहे आणि ही देवता जी आहे मेन कालभैरव देवता, ही या जगाला तारून नेणारी देवता आहे. ओम श्री कालभैरव, ओम कालभैरवाय नमः हा 108 वेळा जप जे व्यक्ती करतील त्यांना प्रोग्रेस बघायला 100% मिळेल. आणि देवीच्या बाबतीत चामुंडा देवी आहे, दुर्गा देवी आहे, याचा एक आशीर्वाद आपला खूप गरजेचा आहे. ओम दुम दुर्गा ये नमः हे 2 जप आणि ओम गंग गणपती नमः हे 3 जप तुम्ही दररोज म्हणत राहिला, तुम्हाला ऑटोमॅटिकली जोरदार पद्धतीनं मुसंडे बनवून सक्सेस मिळायला हरकत नाही. बाकीचं इव्हॅल्युएशन पत्रिका पण आपण करूच आणि कसं प्रोग्रेस करायला पाहिजे या गोष्टी आपण भेटल्यानंतर सांगू शकतो. अगदीच, म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये नोकरी, पैसा किंवा लग्न या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे. आणि जसं तुम्ही म्हटलंय की व्यवसाय ही काळाची गरज आहे आता, त्यामुळे प्रत्येकाने व्यवसाय करायला हवा. खरंच तुम्ही इतकं सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि कुंडलीमध्ये बघून सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळू शकतं हे सांगितलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.